हॅलो फ्रेंड्स, आज आपण हा स्टार कसा विणायचा ते बघणार आहोत. तर हा उलनच्या कुठल्याही क्राफ्टमध्ये आपण याला यूज करू शकतो. तर सुरुवात करूयात. इथे मी 4 प्ले उलन घेतलेला आहे आणि 3.5 mm हुक घेतलेला आहे. तर सुरुवातीला मॅजिक रिंग घेऊयात. आणि एक साखळी घ्यायची आहे. यानंतर या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 6 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर हे 6 सिंगल क्रोशे आपण इथे विणून घेतलेले आहेत. यानंतर याला बंद करून घ्यायचं आहे आणि पहिल्या सिंगल क्रोशावरती आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि हा पहिला राऊंड आपण बंद करून घ्यायचा. दुसऱ्या राऊंडसाठी एक साखळी घ्यायची आहे आणि त्याच साखळीमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर ही पहिला सिंगल क्रोशे आणि याच ठिकाणी अजून एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. तर हा दुसरा सिंगल क्रोशे. परत इथे तुम्ही मार्कर लावू शकता. दुसऱ्या चेनमध्ये आपण परत 2 सिंगल क्रोशे घेणार आहोत. तर असंच प्रत्येक 6 सिंगल क्रोशेवरती आपल्याला 12 सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. तर इथं आपण हा मार्कर काढून घेऊयात आणि फर्स्ट सिंगल क्रोशेवरती आपल्याला स्लिप स्टिच घेऊन हा राऊंड बंद करायचा आहे. तिसऱ्या राऊंडसाठी एक साखळी घेऊयात आणि या साखळीवरती आपल्याला एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. परत दुसऱ्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे. इथे मार्कर लावून घेऊयात पहिल्या सिंगल क्रोशावरती. तिसऱ्या साखळीवरती एक सिंगल क्रोशे आणि चौथ्या साखळीवरती आपल्याला 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. तर असंच आपल्याला रिपीट करायचं आहे. तर इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतलेला आहे आणि याला स्लिप स्टिच करूयात पहिल्या सिंगल क्रोशेवरती. यानंतर चौथ्या राऊंडसाठी एक साखळी घ्यायची आहे आणि याच ठिकाणी एक सिंगल क्रोशे घेतलाय मी. परत दुसऱ्या साखळीवरती एक सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. तसं आपल्याला एक सिंगल क्रोशे, 2 साखळ्यांमध्ये एक सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या साखळीवरती 2 सिंगल क्रोशे असं रिपीट करायचं आहे या राऊंडमध्ये. तर तिसऱ्या साखळीवरती 2 सिंगल क्रोशे. तर हे असं आपण इथे बाकीच्या साखळ्यांमध्ये रिपीट करून घेऊयात. यानंतर हा राऊंड बंद करून घ्यायचा आहे आणि 5व्या राऊंडसाठी एक साखळी घ्यायची आहे आणि याच साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे. तर पुढच्या 3 साखळ्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे आणि चौथ्या साखळीवरती आपल्याला 2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर हे असं विणायचं आहे. परत पुढच्या 3 साखळ्यांमध्ये एक सिंगल क्रोशे आणि चौथ्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे. तर हे असंच आपण इथं बाकीच्या साखळ्यांमध्ये रिपीट करून घेतलेलं आहे. यानंतर स्लिप स्टिच घेऊयात आणि इथे आपल्याला हा धागा
कट करायचा नाहीये. पहिलं जर मी इथे हे 2 पार्ट्स विणून घेतलेले आहेत, असे आपल्याला 2 भाग विणायचे आहेत, 2 सर्कल्स. तर हा जो दुसरा सर्कल विणलाय आपण, याचा धागा आपण कट करायचा नाहीये. असंच आपण हा दुसरा सर्कल पहिल्या सर्कलला जोडून घ्यायचा आहे. तर कुठल्याही एका साखळीमध्ये तुम्ही याला जोडून घेऊ शकता. तर आपण इथे एक सिंगल क्रोशे घेतलाय. तर असंच अजून पुढच्या 4 साखळ्यांमध्ये आपल्याला सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. तर इथे पुढचे 4 सिंगल क्रोशे जे आहेत, फक्त पहिल्या सर्कलमध्ये घ्यायचे, समोरच्या. मागच्या सर्कलमध्ये आपल्याला घ्यायचा नाही. तर एकूण 5 सिंगल क्रोशे आपल्याला इथं सुरुवातीला घ्यायचे आहेत, 5 साखळ्यांमध्ये. यानंतर 6व्या साखळीमध्ये आपल्याला हे करायचं आहे, सिंगल क्रोशे घ्यायचा आहे, पण इथे दुसरा मागचा जो सर्कल आहे तो जोडायचा आहे. तर इथं आपण इथून काउंट करायचं आहे 6 साखळ्या जोडलेल्या साखळीपासून. तर इथे आपली 6वी साखळी आहे. तर याला आपण इथे सिंगल क्रोशेने जोडून घ्यायचं आहे. तर हे आपण इथं जोडून घेतलेलं आहे. परत बाजू पलटून घ्यायची आहे आता, आणि मागचा जो सर्कल आहे हा, इथे जे आपण पहिलं इथं जॉईन करून घेतलेला आहे सिंगल क्रोशे, त्याच सिंगल क्रोशेमध्ये अजून एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. परत पुढच्या 5 साखळ्यांमध्ये सिंगल क्रोशे विणायचे आहेत. यानंतर पहिल्यांदा जो आपण सिंगल क्रोशे घेतला होता, इथे जॉईन करून घेतले आपण सर्कल्स, तर त्या साखळीमध्ये मागच्या सर्कलमध्ये सुद्धा एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तर अशा प्रकारे आपल्याला 12 सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. आणि इथे जो आपण पहिला सिंगल क्रोशे विणला होता, या ठिकाणी स्लिप स्टिच घ्यायची आहे. तर इथे एकूण आपण हे 12 सिंगल क्रोशे विणलेले आहेत. परत पुढच्या राऊंडसाठी एक साखळी घ्यायची आहे, आणि 12 सिंगल क्रोशेवरती आपल्याला 12 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर प्रत्येक साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणायचा आहे. तर हे एकूण 12 सिंगल क्रोशेवरती आपण एक एक सिंगल क्रोशे विणून घेऊयात. आणि पहिल्या सिंगल क्रोशामध्ये आपल्याला इथे, तर हे 12 सिंगल क्रोशे झाल्यानंतर पहिल्या सिंगल क्रोशामध्ये एक स्लिप स्टिच घ्यायची आहे, आणि हा राऊंड बंद करून घ्यायचा आहे. पुढच्या राऊंडसाठी आपल्याला एक साखळी घ्यायची आहे, आणि पुढच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे, आणि पुढच्या 2 साखळीमधून एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला हे लूप्स कमी करायचे आहेत साखळ्या, सिंगल क्रोशे. तर परत एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे पुढच्या साखळीवरती, आणि पुढच्या 2 साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे. तर एकत्र विणायचे आहेत पुढचे 2 सिंगल क्रोशे, आणि एक साखळी एक सिंगल क्रोशे विणायचा आहे. तसं अल्टरनेटिव्ह आपल्याला रिपीट करायचं आहे. तर टोटल आपले 8 सिंगल क्रोशे होतात या राऊंडमध्ये. तर एका साखळीवरती एक सिंगल क्रोशे, आणि पुढच्या 2 साखळीमध्ये एकत्र विणायचं आहे एक सिंगल क्रोशे. आणि इथे स्लिप स्टिच घ्यायची आहे पहिल्या सिंगल क्रोशावरती.
परत एक साखळी घेऊयात पुढच्या राऊंडसाठी आणि या 8 सिंगल क्रोशावरती 8 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. प्रत्येक साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे. हा राऊंड आपल्याला इथे रिपीट करून घ्यायचा आहे. तर इथे आपण स्लिप स्टिच घेऊयात. तर हा राऊंड आपण कंप्लीट केलाय. परत पुढच्या राऊंडसाठी एक साखळी आणि इथे 2 साखळ्या आपल्याला 2 सिंगल क्रोशे एकत्र विणायचे आहेत. तर 8 सिंगल क्रोशेचे आपल्याला 4 सिंगल क्रोशे करायचे आहेत. तर त्यासाठी 2-2 सिंगल क्रोशे आपल्याला एकत्र विणायचे आहेत. तर हे अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साखळ्यांमधून एक एक लूप घ्यायचा आहे आणि हे 3 लूप आपल्याला एकत्र विणायचे आहेत. इथे सुद्धा तुम्ही मार्कर लावू शकता सुरुवातीच्या सिंगल क्रोशावरती. यानंतर हा जो 4 सिंगल क्रोशेचा राऊंड आहे तो रिपीट करायचा आहे. तर प्रत्येक साखळीमध्ये एक एक सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. तर असे एकूण 4 सिंगल क्रोशे इथं विणून घ्यायचे आहेत. यानंतर इथे पहिल्या सिंगल क्रोशावरती स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि पुढचा राऊंड आपल्याला विणायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला 2 सिंगल क्रोशे एकत्र विणायचे आहेत आणि 2 आपल्याला हा पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे स्लिप स्टिच घेऊन. तर सुरुवातीला 2 सिंगल क्रोशे एकत्र विणायचे आहेत. तर 2 साखळ्या राहतात आपल्या. तर त्या 2 साखळ्यांमधून एक स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि बंद करून घ्यायचा आहे. तर हा 2 सिंगल क्रोशे एकत्र विणायचा आहे आणि आता आपण इथे स्लिप स्टिच घेऊन हा पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे. स्लिप स्टिच घेऊ शकता किंवा एक सिंगल क्रोशे पण तुम्ही इथे घेऊ शकता. आणि इथे आपण एक साखळी घेऊन हा राऊंड बंद केलेला आहे. तर हा स्टारचा आपला एक कोन झालेला आहे. यानंतर आपण इथून सुरू केलं होतं तर याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला परत दुसरा कोन सुरू करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे जॉईन करायचं आहे पहिल्यांदा इथे. तर इथे स्लिप स्टिच घेते, स्लिप नॉट विणून घेते पहिल्यांदा आणि आपण याला इथून सुरुवात करायची आहे. तर सुरुवातीला सिंगल क्रोशे 2 सर्कलमध्ये आणि यानंतर आपल्याला हा धागा आतमध्ये घ्यायचा आहे आणि हा जो पुढचा सर्कल आहे याच्यामध्ये आपल्याला एकूण 5 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. सुरुवातीचा सिंगल क्रोशे पकडून 5 सिंगल क्रोशे आणि 6व्या साखळीमध्ये आपल्याला मागचा सर्कल हा जॉईन करून घ्यायचा आहे. तर इथून आपण काउंट करायचं आहे जिथून सुरू केले आपण. तर तिथून एकूण 6 साखळ्या मोजायच्या आहेत आणि या 6व्या साखळीवरती आपण परत जॉईन करणार आहोत दोन्ही सर्कल्स सिंगल क्रोशेने. यानंतर बाजू पलटून घ्यायची आहे आणि याच साखळीमध्ये आपल्याला मागच्या सर्कलमध्ये एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे आणि परत पुढच्या सेम विणायचा आहे. तर एकूण 12 सिंगल क्रोशे आपल्याला इथे विणून घ्यायचे आहेत. आणि इथे पहिल्या सिंगल क्रोशेवरती आपण स्लिप स्टिच घ्यायची आहे. यानंतर
हाच राऊंड आपल्याला रिपीट करायचा आहे. तर प्रत्येक साखळीमध्ये एक एक सिंगल क्रोशे मिळून घ्यायचा आहे. परत एक साखळीने सुरुवात करायची आहे प्रत्येक राऊंडला. तर हे असंच रिपीट करायचं आहे आपल्याला. एकूण असे 4 कोन आपल्याला इथे स्टारचे बनवून घ्यायचे आहेत आणि एक बाजू ओपन ठेवायची आहे. तर इथून आपण 6-6 साखळ्या विणायच्या आहेत. 6-6 साखळ्यांमध्ये विणायचं आहे आणि 4 कोन आपण इथं विणून घेऊयात. तर मी इथं हे 4 कोन विणून घेतलेले आहेत. आपल्याला याच्यामध्ये कॉटन स्टफ करायचं आहे. तर इथं मी हे कॉटन घेतलेलं आहे. आर्टिफिशियल कॉटन आहे आणि आपण याला प्रत्येक कोनमध्ये व्यवस्थित टक करून घ्यायचं आहे. तर इथे मी हे कॉटन टक केलेलं आहे आणि सुईवरती स्लिप नॉट घेतलेली आहे. त्यानंतर आपण हा राऊंड सुरू करतोय शेवटचा कोन बनवायला. तर जिथून आपण विणलेले आहेत त्याच्या अगोदरच्या साखळीमधून सुरुवात करायची आहे स्लिप सिंगल क्रोशाने आणि हे उरलेले धागे आतमध्ये आपण असं याला टक करून घ्यायचं आहे. तर याचे आपल्याला 4 सिंगल क्रोशेच्या राऊंड पर्यंत विणून घ्यायचा आहे हा कोन. सेम विणायचं आहे. तर इथे मी हे 4 सिंगल क्रोशेपर्यंत विणून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण हा जो लास्टचा कोन आहे याच्यामध्ये आपल्याला कॉटन भरून घ्यायचं आहे. तर इथे मी हे कॉटन भरून घेतले आणि आपण याला बंद करून घ्यायचं आहे सेम पद्धतीने जसं आपण पहिला कोन बंद केला होता. तर 4 सिंगल क्रोशेच्या नंतर आपल्याला इथं सिंगल क्रोशे कमी करायचे आहेत. तर ते 2-2 सिंगल क्रोशे आपण इथे एकत्र विणूयात. हे 4 सिंगल क्रोशे. तर इथं मी हे विणून घेतलेलं आहे आणि याला आतमध्ये शिवून घ्यायचं आहे. तर हे अशा प्रकारे आपण विणलेला आहे स्टार. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.